मी निघालेली आहे आणि आता मी माया माहेरी चालली माझ्या आईकडे. रात्रभर मी माझ्या बहिणीपाशी होती मी. आता वाजल्या सकाळचे 8 वाजलेले आहेत. इंदापूरमध्ये आहे मी. तर आता इंदापूरवरनं बस किंवा रिक्षा तिथून पण 18 किलोमीटर अंतरावर आहे ना ग विरोगी का कुठे आहे? 18 किलोमीटर अंतरावर आहे ना बावडा ना. हां हो 18 किलोमीटर अंतरावर. मग आता बसने जायचं आहे का कशाने रिक्षाने जायचं आहे? किती आहे माहिती. बरं आता बसने जायचं आहे का रिक्षाने जायचं असल्या? बसने का? ती डुगडुग नाही लागत का? नाहीत का? मग आता बसने जायचं. तर बस बी कधी लागते माहीत नाही. त्यासाठी आता मग आता व्हिडिओ असंच बघत राहा. ब्लॉग कंटिन्यू मी तुम्हाला दाखवत राहीन. घरी गेल्याच्या नंतर बघा आता घरचं कसं आहे काय आहे तुम्हाला दाखवतच राहीन. पुढं तुम्ही बघत राहा. मी इंदापूरमध्ये आलेली आहे बस स्टँडला आईकडे जाण्यासाठी. इंदापूरमध्ये होतो बहिणीच्या घरी. सगळं बंद असतंय सकाळचं सगळं बंद. आता बस कधी भेटणार आहे माहीत नाही मला माहीत. बस कुठं लागते रे का? लागली आता बस. लागली का बस? बस लागलेली आहे. माझी पर्स बघितली का रे का तू? पर्स मी ठेवली का आतमध्ये? ते बघा बस लागलेली आहे. कुठली बस लागली रे का सांग बरं? ही कुठली आहे बस बघ बरं विचारू नाही बरं. अकलूज कुठली लागली बघ बरं. ही माझी बहीण आहे. बस कुठली लागली माहीत नाही आहे. ही माझी बहीण आहे. त्या बहिणीच्या घरी मी होते. आता माझ्या माहेराला जाताना बस लागते ना ती माहीत नाही आता कुठं कधी लागणार मी कारण की माहीत नाही मला. काय आलं बसचं काय झालं? 12मध्येची द्यायची द्यायचं का? हां बस कुठे लागते विचारायचं का? पण किती वेळात लागते किती वेळात नाही आहे? मला नंतर परत घरी जाऊन एक तासभर थांबू आईपाशी मग नंतर लगेच निघू बरं का ग. मला परत पुण्याला निघायचं. बस स्टँड बाग केवढं मोठं आहे. ही माझी बहीण आहे. बसला विचारायला चालली आहे. काय झालं ग? हा का? आता मी माहेरी निघाली. बावड्याच्या बसमध्ये बसलेली आहे मी. हे बघा आज मध्ये काही गर्दी नाही आहे. पुण्याला जाताना भरपूर गर्दी राहते. आता माझ्या माहेरी चालली आहे. बसमध्ये बसलेली आहे मी. इंदापूरमधनं बस लागलेली आहे. माझ्या माहेरी चालली खूप आनंद वाटतो. हे बघा हे बाबासाहेबांचा पुतळा. ह्याला काय म्हणतात का रे का? बुद्ध विहार. इथं लग्न वगैरे होतात कार्यक्रम साखरपुडा हे सगळं होतं. बड्डे वगैरे साजरा होतं तिथं आहे ना. किती छान आहे. मला खूप आनंद होतोय की माझ्या माहेरात मी आली एवढ्या खूप दिवसानंतर. खूप छान वाटतंय मला. किती छान वाटतं. हां इंदापूर तालुक्यातलं बावडा गाव आहे.
ते बघा आता मी दर्शन घ्यायला चालली आहे बाबासाहेबांचं. मला एवढा आनंद वाटला, खूपच आनंद वाटायला लागला हे सगळं बघून. बघा इथं लग्न वगैरे, साखरपुडे सगळे कार्यक्रम होते तिथं. पहिलं तर खूप छान होतं, पण आता जरा झाडं वगैरे किती छान होती ग पहिली, खूप सुंदर होती. 5-7 जणांचं मृत्यू झाला. कुठं इथं का? हा, या गावात गावात झालेलं आहे त्या. फुल वातावरण आहे. हां बघा किती सुंदर, किती छान. बघा जयंतीला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला खूप सजवतात. हां जयंतीला खूपच सुंदर सजवतात, खूप म्हणजे खूपच, खूप छान. हे बघा, हे बघा किती सुंदर, किती छान आहे. मला खूप छान वाटायला लागलं.